लहानपणी चहा विक्रेता तर आता एक यशस्वी उद्योजक बनलेल्या रवींद्र दत्तू जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून प्रभाग 2 मध्ये अधिकृत उमेदवारीवर दावा केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार गटातून आडगाव परिसरात सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रवींद्र दत्तू जाधव यांनी परिसरातून प्रचाराचा शुभारंभ केलाय. आडगाव येथील ग्रामदैवत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आडगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आडगावचे ग्रामस्थ आणि समर्थकांच्या उपस्थितीत आडगावमधून रॅली काढत रवींद्र जाधव आणि त्यांच्या पत्नी कविता रवींद्र जाधव यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. या संवाद दौऱ्याप्रसंगी अनुसूचित जाती गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनुजा संतोष जगताप, वीणा शामराव साबळे यांनीही आडगावमधील मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे. संकल्प युवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस असलेल्या रवींद्र जाधव यांनी शिक्षणाची आवड असतानाही कौटुंबिक परिस्थितीमुळे आडगावला भाजीपाल्याचा व्यवसाय करताना काही काळ चहाची टपरी चालवून कुटुंबाला हातभार लावला. तेव्हापासूनच समाजकार्याची आवड असणाऱ्या रवींद्र दत्तू जाधव यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिनदर्शिका आणि घड्याळाचे वाटप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात रवींद्र जाधव यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना परिचय पत्रकात देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत आहे, त्यामध्ये तो आपली प्रबळ दावेदारी या ठिकाणी देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या गटाकडनं तो इच्छुक आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो काम करत आहे. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कार्यक्षम असे अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून ते इच्छुक आहेत. या ठिकाणी आपल्या या निवडणुकीमध्ये बऱ्याच पक्षांनी उमेदवार उभे केलेले आहेत आणि हा सर्वांचा अधिकार आहे. जेवढे पक्ष तेवढे उमेदवारांनी उभं राहणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे या ठिकाणी मी सांगतो, दादांचं काम चांगले. राष्ट्रवादी पक्ष हा चांगला पक्ष आहे, सर्वांना मिळून मिसळून येणारा हा पक्ष आहे. या ठिकाणी रवी जाधव यांनी विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. घोषणा करतो, या ठिकाणी मी जास्त काही नाही बोलता आपले रवींद्र जाधव यांच्या उमेदवारीला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. रोज बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुण्यामध्ये जसं शरद पवार गट आणि अजितदादा गट एक झाले, तसं ज्येष्ठ ठरवतील तेव्हा नाशकातही असं चित्र एखाद्या वेळेस बघायला मिळेल आपल्याला. तर त्याची भूमिका आज आपण न सांगता पक्षश्रेष्ठी घेतील. तर माझं एकच मत आहे, एक तरुण होतकरू मुलगा आहे, त्याच्या पाठीशी राहावं आणि त्याला तिकीट मिळावं हीच शुभेच्छा. 2026 महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे उमेदवार रवींद्र जाधव ते आज प्रचाराचं नारळ फोडून प्रचार चालू करत आहे आणि पक्षाकडून त्यांना भरभरून यश देण्यात येईल. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रवींद्र भाऊ दत्तू जाधव आणि अनुजाताई जगताप तसेच साबळे असे आम्ही सर्व उमेदवार आज आडगावमधून प्रचार रॅली सुरू केली आहे. तरी आम्ही घरोघरी सर्व बीडी कामगार, दुर्गानगर, आपल्या नांदूर, मानूर सर्व एरियामध्ये फिरत असताना सर्व जनतेला आम्ही भेटलो. तर त्यांची अशी इच्छा आहे का परिवर्तन करायचं यावेळेस. तर त्यामुळे सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो. प्रभाग 2 साठी मागील जे नगरसेवक आहे 2-3 वेळा त्यांनी जनतेने त्यांना साथ दिला, पण आता त्यांनी आम्हाला फक्त 10 कामं मोजून सांगा का प्रभागामध्ये 10 कामं झाले, त्यानंतर जनता जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल. सर्व नातेवाईक, मित्र परिवार, आडगाव ग्रामस्थ, आडगाव प्रभाग 2 शाश्वती आहे. मला माझ्या कार्याची पावती माझा पक्ष 100% देणार आहे, याची कोणी शंका मनामध्ये बाळगू नये. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2025-26 जी महानगरपालिका आहे, या प्रभाग 2 मध्ये जशी 2002ची पुनरावृत्ती होणार, पूर्ण घड्याळ लागणार. येणार पॅनल 40 सीटं पण घड्याळ या चिन्हावर निवडून येतील, मी याची शाश्वती देतो. शेवटी इथला वर्ग शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, यांनी अतिशय मला मदत केली आहे आणि त्यांचा मला पाठिंबा आहे. 100% हा प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ 100% येणार म्हणजे येणार.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचवटी अध्यक्ष शंकरनाना मोकळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भिकाजी शिंदे, ज्ञानेश्वर जेजुरकर, प्रभाकर माळोदे, सुरेश अण्णा मते, शंकरनाना जाधव, गोकुळ मते, संतोष जगताप, संकेत निमसे, नाना साबळे, विजय जाधव, विलास माळोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचवटी सरचिटणीस विजय रामदास पेलमहाले, विलास दाजी संगमनेरे, अमोल जाधव, दीपक जाधव, विठ्ठल जाधव, लक्ष्मण जाधव, संतोष जाधव, तानाजी जाधव, प्रकाश जाधव, श्याम साबळे, ज्ञानेश्वर साबळे, रामेश्वर साबळे, आदित्य धवन, अभिजित ठिकले, किशोर सुरवाडे, सतीश वाकचौरे, राहुल वाकचौरे, अमोल लोणकर, योगेश साणप, ऋषी मोरे, आदी जाधव, रोहित जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.